श्री गुरुदेव दत्त. अध्याय 27. अध्याय वाचल्याने हरवलेली वस्तू व पूर्वीचा नाहीसा झालेला अधिकार परत मिळतात. श्री गुरु ओरडून म्हणाले, खबरदार, पाण्याला हात लावशील तर. अध्याय 27. विक्रम व भर्तरी यांचे विवाह. भर्तरी दत्तात्रेय भेट. अध्याय 27. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगद्वारा, विश्वव्यापका विश्वंभरा, जगसृजित्या करुणाकरा, दिगंबरा आदिपुरुषा, पूर्ण ब्रह्म सनातना, पंढरी अधीशा, रुक्मिणी रमणा. पुढे ग्रंथ रचना महिमा ना बोलविका महाराजा. मागिले अध्यायी निरूपण. भर्तरी आणि दुजा विक्रम. प्रेम सागरी भक्ती प्रेम. उभय सरिता लोटल्या. मग ते उभयता एक दुर्गी. ग्राम रक्षिती एक प्रसंगी. तो एके दिवशी शुभ मार्गी. दैव उदया पातले. मोक्षपुऱ्या असती सप्तम. तयातील ते अवंतिका ग्राम. तेथील नुपुती नरेंद्रोत्तम. शुभ विक्रम विराजे. तया जठरीती सूक्ष्म वेली. सकळ देही संचार पावली. पावली परिभवे परतली. संभवतो नये सांगवया. ऐसी कन्या असे उदरी. तीही धापुटी बरवंटावरी. ती लावण्याब्दीची लहरी. मदनबाळी शोभतसे. नाम जियेचे सुमेधावती. तीक्ष्ण बुद्धी असे युवती. परिचंद्रकला नक्षत्र ज्योती. सांग स्वरूपी मिरवितसे. तव कोणे एके दिवशी. बैसली होती रायापाशी. राये परम लालनेशी. अंकावरी घेतली परम सौंदर्य मुखमंडना. राये कवळवणी घेतले चुंबन. उपरी कल्पने वेदले मन. वराविषयी रायाचे. मग सुमती मंत्री पाचारुणी. बोलता झाला शुभ विक्रमवाणी. म्हणे सुमेधावती मम नंदिनी. उपवरती दिसतसे तरी इतुके स्वामित्व पण. पुरुषे जावा दिव्यरत्न. यावरी मंत्री बोले वचन. राजोक्ती ऐकोनिया. म्हणे महाराजा, सुरतयोग जराव्य व्यापक. सर्वांग ऐसिया काळी विषय रंग. सरसावला तुम्हा ते उदरी नाही वंश संतती. जरा व्यापिली शरीराप्रती. तरी कामना एक वेदली चित्ती. सुमेधावती कडोनिया. तरी आत्मा स्वात्मजा लावण्य राशी. दावितो पहा जया वराशी. त्या ते स्थापून राज्यसनाशी. करावे सुरत वैभवाते. मग तो वर जमात सूत उभयपणी या जगाता. निर्गुणी जरे ते सकळ हित. संगोपील तुम्हाशी. तरी ऐसिये मम वचन. सिद्धार्थ करा आपुले मन. तरी सूत घ्यावा कन्या देऊन. पुढीलिया सुखाते. ऐसे मंत्री बोलता वचन. मान तुकावी शुभ विक्रम. म्हणे अवश्य ऐसेची करणे. योजिलिया अर्थाते. तरी प्राज्ञिक एक यात गोष्ट सुचली आहे माते. आधी योजनी अधिकाराते. वरी जामात मानवावाया. तरी प्राज्ञिक करावे ऐसे समारंभी. गजशुंडेस माळव पोणी. राज्यसनास स्वामित्वपणी मिरवावे. मग तो सहज ईश्वरी सत्ते. लोकात मिरवेल महीपती. कन्या अर्पोणी उपराती. सूर्व सुखा उपावे. ऐसे बोलता शुभ विक्रम. नुपुती तेची मानिले मंत्रिका प्रती. मग शुभ माळा मंडपक्षिती. मोस्तव मांडिला. पाहुनी दीन सुदीन मास. उभारिले मंडपास. गुड्या तोरणे पातपास. राजसदन शोभले. वस्त्राभरणे कनक कोंदणी.
भूमी मिरवला कुंजररत्नी दिव्यमाळा शुंडी ओपोणी नगरा माझी संचरला मागे मंत्री मानव विप्रासहित चक्षुदीक्षा करी नृपुनाथ तो दिव्य कुंजर घेऊनी माळे ते नगरा माझी संचरला आदी सभा मंडपीचे जन दिग्गजे सर्व विलोकोन उपरी नगरा माझी गमन करिता झाला कुंजर तो मग सकळ ग्रामीचे ग्रामजन पाहते ठाई ठाई उभे राहून तो ग्राम शोधित दुर्गी येऊन विक्रमाते विलोकी गज येवणी दुर्गा निकट उभा राहे न चाले वाट तो दुर्गी विक्रमासह ते हे अष्ट सेवाधारी असती की गज खुंटता पाहे नृपुणती खाली पाचारी अष्टाप्रती एका मागे एक उतरती दुर्ग बाहेर्या विशाळ ते सर्व मागुनी उतरता विक्रम गज आनंदोनी धावे सप्रेम कुसुमक माळा ग्रीवे लागून शुंडा दंडे ओपिली माळा ग्रीवे ओपिता गज वाद्ये वाजती चाहले जोज गजकंस्कंदे वाहुणी राज शृंगार मंडपी आणिला मग ओपोनिया कनकासन निकट राये मंत्री बैसवण परी सहज चर्चा जाती लागून कुल्हाळ शब्द शृंग निघाला तेने करुणी राव चित्ती काहीसा झाला साशंकित मग मंत्रिका नेऊन एकांती कुल्हाळ शब्द दर्शवे म्हणे योजिल्या अर्थाप्रती भिन्न अर्पाया सुमेधावती आम्हा क्षत्रिय कुल्हाळ जाती वर्ण भिन्न दिसतो हा ऐसे बोलता शुभ विक्रमराव मंत्री ही व्यापीला संशय भावे परी तो सर्वज्ञ शोधार्णव राव घेऊनी वही वटला सवे येऊनी मंडपाबाहेर त्या अष्टशोभत्या बोलावणी बाहेर निकट बैसोनी जाती विचार पुसता झाला तयासी ते म्हणते नेनो कोण जाती कुल्हाळ म्हणते विक्रमाप्रती परी याचा शोध कुल्हाळ जाती कवना लागी पुसावा मग ते मंत्री परस्परे कमठा पाचारणी वागुतरे एकांतीने उणी परम आदरे जाती वृत्तांत पुसतसे मग तो कमठ मिळापासून सांगता झाला विक्रम कथन माथा क्षत्रिय कुळी सत्यवर्म मिथुळापतीची दर्शवी या उपरी पिता सुरोचना दर्शवी स्वर्गीचे गंधर्व रत्न ऐसे ऐकता वर्तमान मंत्री तोषमान होतसे मग कमठासी नेऊनी रायासमोर तेथेही वदविले वागुत्तर रावही ऐकूनी ते उत्तर परमचित्ती तोषला तोषोणी मंत्रिका पुन्हा बोलत मंत्री म्हणे कमट घेऊन आत मीच जातो महाराजात तरी पाचारण पाठवावा सत्यवर्मा ते अवश्य म्हणे शुभ विक्रमानुपुटी बोळविता झाला मंत्रिका प्रती मग कमठ आणि मंत्री सुमती मितुळे लागली पातले राये सत्यवर्मे ऐकोणी सदनी नेले गौरवना मग कमठ मंत्री सत्यवर्म एकांताशी बैसले ते ऐकता कमठ विचार सांगता झाला सविस्तर की सत्यवतीचे उदेले जठर विक्रम फळ मिरविले तरी आता दैव्य करून पात्र पौत्रा लाभले राजचिन्ह तरी संशय द्रम आपण चालून मुळापासून खिंडावा ऐसी सांगोनी सकळ कथा योगक्षेमाची सांगितली वार्ता स्वर्गवास गंधर्व माता झाल्या सहकती येले राये ऐकोणी सकळ विस्तार चित्त सरिते आनंदपूर दाटोणी पृतन विषय पृतने सह संभार शुभ विक्रम संगमी मिळाला भेटोणी सत्यवती ते सकळ पुसोणी वृत्तांत ते
मग शुभ विक्रमरायाचे चित्ती अंती पांग फिटला. या उपरी सुघोषमेळी विक्रम अभिषेकिला राज्य नवाळी. मग राज्यपदी तये काळी बैसविला महाराजा. छत्र चामरे माथा मिरविती तय राज्यसनी विक्रम नृपती गह्योरोणी तोषविला. प्रजापती याचका धन वाटिले ऐसा समारंभ झालिया पाटी. मग सुमेधा अर्पिली गोरटी तोही आनंदमयी पाठी मंगलाचा मिरवला. या परी सत्यवर्म परम संस्काराचा आनंद घेऊन आपुले राज्य विक्रमा देऊन उचित आनंद संपादित. सत्यवती उदरीचे रत्न राज्य ओपिले तया आनंदन उभय राज्यी सार्वभौम विक्रमानुपोती मिरवला. असो ऐसी वहिवाट करून निगता झाला सत्यवर्म. एरीकडे राव विक्रम भरतरिते ओपी युवराज्या. मग उभय बंधू समाधानी राज्य करीती अवंतिका स्थानी. तो सुमंत मंत्रिका एके दिनी अर्थ एक सुचला की आपुली कन्या पिंगला देऊ राया भरतरीला. मग विक्रमा पुसोणी सोहळा शुद्ध तिथी लग्नाची. परी तेथे क्षेपाला अवचिता कुटाळ मिळाला रजक तत्वता. मंत्रिका आराटोनी सांगे वार्ता. शोध करा जातीचा ऐसे बोलता रजक त्याते. पुन्हा बोलविले कमठ कुल्हाळाते त्याते पुसता सविस्तर. ते कुल्हाळ म्हणे श्रुत नाही. मग सत्यवती ते विचारित भरतरी तुमचा कैसा सूत. तीही म्हणे उदर व्यक्त भरतरी नव्हे माझा की. ऐसी ऐकोणी तयाची उक्ती विक्रमा बिचारी मंत्री सुमती तोही म्हणे नेन जाती. बंधू मानिला भावरते ऐसे बोलता राव विक्रम. संशयी पडला मंत्री सुगम. मग भरतरीस पुसता झाला वर्म. प्रांजळ सांगे भरतरी मित्रावरुणी रेतापासून. वनांतरी वाढलो हरिणीपासूनी. भाट संगती व्यवसायादी करून सकळ कथना निरोपिले. परी मंत्रिका न पडे विश्वास चित्ती म्हणे सोकार्यास. ऐसे भाषण करीत असे विशेष सत्य केवी मानावे. तरी आता असो कैसे हा म्हणवितो मित्रपिता आम्हास. तरी याचे हस्त मित्रावरुणीच कार्यालागी पाचारावे. ऐसे मंत्री चित्ती योजनी म्हणे तुमचा पिता मित्रावरुणी. तरी सोमंगला ते बोलावणी आम्हा दृष्टी दाखवावा. भरतरी असे तुमची माता तरी ती झाली विगलिता. परी लग्नविधी ते आपुला पिता सोहळा घेऊनी पाचारा. ऐसे बोलता मंत्री त्याते म्हणे अघटित काय याते. मग उभा राहोनी अंगणाते ऊर्ध्वदृष्टी करीत असे म्हणे मित्रावरुणी ममताता. हा देह असेल तवरेता तरी मज बाळाची धोरणी असता मंगलासे का. ऐसे बोलोनी दीर्घवाणी ध्यान करीत असे आपुले मनी. हे जाणवले अंधाकरणी मित्रावरुणीच्या ते दवा. मग वात चक्री आगमन अवंती नगरी स्वतः येऊन बोलता झाला मंत्रिका लागुनी. शुभ विक्रमरायाच्या म्हणे मंत्रिका सर्व सुमूर्ती सकळ संशयाची सांडी भ्रांती. मम सुता विवाह प्रती कन्यादानोपिका. म्हणसेल जरी मंगळानिक वराचा शिता असावा जनक. तरी पुष्पवृष्टी मंगळघोष सुरावरा हाती करविना. या उपरी राया विक्रमाच्या ताता ते सुरोचन गंधर्वा पाठविन येथे.
सकळ संशय सांडोणी तोरी ते सुखे द्यावी पिंगला. म्या जरी यावे मृत्युभूमी तरी दाहतील बहुत प्राणी. तस्मात सकळ संशय सोडोणी पिंगला अर्पी मम सुता. ऐसे तन्मुखीचे ऐकोणी वचन परितोषले मंत्रिकाचे मन. सकळ संशयाते सांडून लग्न सोहळा मांडिला. मग नेमिल्या स्थितीस सीमांत पूजन ते सुधी संधीत उतरला गंधर्व सुरोचन. शोकांता सत्यवतीशी भेटून विक्रमाते पाचारी. विक्रमे ओनी त्वरिता त्वरित तात चरणी माता ठेवीत. मग बोलावणी सुमंत्रिका ते सुरोचना ते भेटवी. असो सुरोचन गंधर्वपती दिव्य तेजे पाहुणी क्षिती. अति विनम्र होणी चित्ती निकट बैसे गंधर्वी. निकट बैसता सुरोचना म्हणे सुमिती तो दैववान. प्रत्यक्ष द्रुमी नारायण सोयरा केला जामात. अरे भर्तरी पुत्र अवतार दक्ष मित्रावरुणीचा अवतार. प्रत्यक्ष किंवा जामात केला प्रत्यक्ष सकळ दैवा मिरवला. ऐसे बोलता सुरोचन पुन्हा वंदिता झाला चरण. म्हणे मम भाग्य खरे उत्तम सोयरे झाले देवकी. तरी मी एक अर्थार्थी दैववान. असे त्रिजगती तरीचा चलावे मंडपा प्रती. करू सीमांत पूजन अवश्य म्हणून सुरोचना. मानव वेशी मंडपी येऊन समारंभे करीती सीमांत पूजन. करूनही विधी उरकिला वधूवरा ते आशीर्वाद देता. कुसमये वर्षती स्वर्ग देवता. अष्टके झालिया करत हसता टाळी पिटती आनंदे. मग नाना वाद्यांचा गजर तेने कोंदले सकळ अंबर. स्वर्गी गर्जती जय जगार सुरवर विमानी बैसोनिया. आसो 5 दिवस उत्तम सोहळा नाना रत्न रंगमाळा. सकळ तो सोनी वराड बाळा बोळविले सुमतीने. या चकासी अपार धन राये बोळविले देऊन. 1 मास गंधर्व सुरोचन तया ठाई राहिला. वर पिता मिरवला सुरोचन वरमाय सत्यवती रत्न. असो सकळा पुत्र सोहळा मान सुमतीने ओपिला. या परी 1 मासाची आरुती सुरोचन तोषविला सहस सत्यवती. मग विचारुणी शुभ विक्रम रायात प्रती स्वस्थानासी पै गेला. एरीकडे अवंतिकेत दिवसेंदिवस लोटले बहुत. पिंगला नामे स्वरूपवंत ऋतुकाळ पावली. मग उभयता एकपणे सदा विचरती संतोष मने. या उपरी भर्तरीने लग्न केली अनुप. 12 शतन कामिनी करुणी सदा विचरे भोगासनी. परी मुख्य दारा पिंगला नामी पट्टराणी मिरवत. जैसा 9 लक्ष नक्षत्रात तेजे मिरवे नक्षत्रनाथ. देवी 12 शतांत पिंगला नामे मिरवितसे. असो युवराजाच्या मंडणी घरतरी राणा मिरवे भूषणी. तरी परी राया तया समीप हिरकणी. पिंगला मिरवे वर्दुया की अर्काय शोभवी रश्मी किरण. की घृती शर्करा दावी गोडपण. देवी भर्तरी पिंगला रत्न स्वस्वरूपी मिरवितसे. ऐसे उभयतांचे एकचित्त. की लोह मिळाले चुंबकात. की कर्दम उदकाते कदा काळी सांडिना. सभा मंडपी राय असता. परी पिंगले सवदे सदा चित्ता. रायासही न गमे तिथे पाहता. घोडोघडी पाहतसे पाहोनिया पिंगलेचे वदन. मग राया सुचे कारभार पूर्ण. जैसे अमलिया पूर्ण अमल सर्वदा पाहिजे. तन्याये उभयतासी ऐक्य
कृती वर्ते प्रपंचासी, ऐसे लोटता बहुत दिवसी, वय अर्धे पातले, तो एके दिवशी पारधी लागोनी, राव जातसे घोर विपिनी, तो वरुणी पाहे मित्रावरुणी, पुत्र चंद्र दृष्टीने पाहता विचारी, मनात की मम वीर्याचे उधेले सुत एक, अगस्ती दुसरा भर्तरीनाथ, मृत्युभूमी कारणे, परी त्यात अगस्तीने हित केले, चपळपणाने स्वयं बावरिले, परी भर्तरीचे मन गुंतले, राज्यवैभवा कारणे, तरी अहिताचा विषय प्याला, राया भर्तरीस गोड वाटला, हिता लागी सर्वस्वी चुकला, अचल पद तोची राया, तरी हा विषय पदापासूनी, कैसा सुटेल स्वबुद्धीने, याचे हित याज कारणे, प्राप्त कैसे होईल की, नवनाथातील अवतार, गृमी नारायण महाथोर, परिवेष्टीला विषय तिमिर, सुटेल कैसा कळेना, आयसा नोह उपजोणी पोटी, उतरता झाला मुही तळवटी, अनुसुयात्मजाची घेऊनी भेटी, वर्तमान निविदिले, म्हणे महाराजा योग द्रुम, काम वेदला हे आम्हा, तरी त्या कामाची सत्य भावना, ऐकोनी घेई महाराजा, तुम्ही विजय प्रताप ध्वज, मिरवला मही तेज पुंज, तरी मिरवला मम आत्मज, मचिंद्रा सम भरतरी, तो राय पंथ विरोण्य, सचिस्य मिरवले जगात रत्न, ते चित्ती मम नंदन, प्रविष्ट करी याची लागी, यावरी बोले अनुसया सुत, चिंता न करी भरतरीनाथ, माझे प्रसादे जाण सत्य, जगा माझी मिरवेल, मिरवेल परी कैसे रीती, चिरंजीव शोभे महीवरती, यावत मही तावत जती, भरतरीनाथ मिरवेल, हे पूर्वीच भविष्योत्तर आहे, समर्था मम गोचर, दिदले उत्तर केले अगोदर, मम वचनी सर्वता, तरी आता संशयाशी न राहावे, आता स्वचित्त असावे, मी यत्न करून भरतरी राव, नाथपंथी मिरवीन, ऐसे बोलणी अत्रिनंदन, बोळविला मित्रावरून, आपण तेची घडी कृपा करून, भरतरी पाशी जातसे, तो एरीकडे भरतरी रुपवती, पारदिस्त कानना प्रती, मृगे करिता हिंडे निवृत्ती, नाना वने उपवनादी, सवे सेना अपरिमित, विपिनी विस्तारली, वृत्तांतवत 14 लक्ष वाताकृत वाजी फिरती विपिनी, ते हेम गटी शृंगार सहित, पाखरा झालरे शोभती मुक्त, अलंकारे कोंदणयुक्त, रत्ने मिरवी नवविध, तरी ते शृंगार म्हणाय वाचे, ही माळवर उजाळे नक्षत्रांचे, ते रत्ने चमकपणाचे, भाव दाखविती नक्षत्राचे पै, आहो ते हयन म्हणू वाचे, रत्न उदेले उद्धी उदराचे, तेने इंदिरा हर्षोणी नाचे, बंधू मनोणी शृंगारी, त्याची नीती एक लक्ष, दिन समान गज प्रत्यक्ष, विशाळ सुंदाधू दंड सुलक्ष, चंद्र तेज मिरविले, मिरविले परे कैसे भावे, इंदू समानले बंधू भावे, म्हणून सर्व पूर्ण स्वभावे, चमत्कार दावितसे, त्याही दंती शुद्ध कोंदणी, चुडे मिरविती हाटक खाणी, त्यात हिरे नक्षत्रे आणोनी, इंदुराज मिरवितसे, आणि स्वतः तोची मुक्ता संपत्ती, वरद बाळ ओपिल्या प्रती, झालरी अग्रगण्य निवृत्ती, एक सारा अर्चियेल्या, चांदवे अंबारी कोंदण्ययुक्त, नवरत्नाधी सगुण युक्त, कळसते सिसते जी लावणी, आदित्य म्हणती विसावा घेका, आणि राया समान 500 राजे विनवी, प्रज्ञावंत सरदार नामे भूषण भरित, मूर्ती जेवी गवस्तीच्या, तया माथा कनक चिर, सहज तेज छत्र चंद्रकार,
तयांच्या कळस दीप्तीवर भान होते जलाज तसे. रायामाथी अर्धशत कनक अंबरी हाटक व्यक्त. 5 माणिकी मणियुक्त हेमे गुंपिल्या झालरी. ऐसिया छत्र कळस उद्देशी वैदुर्यज्ञ जडियल्या राशी. पद्मरागे आदित्य मानसी विरह करू म्हणितसे. विरह तरी केवता तरणी व्यर्थ फिरतसे अंबर भ्रमणी तरी वैदुर्यज्ञाचा पंक्ती लागोनी येऊनी सुख भोगिका. वने विरहे उदास चित्ती अस्ताचळी जाता गबस्ती. चतुर्थ प्रहरी शिनली वृत्ती रत्नपंक्ती चितसे. असो आता विरह अर्क म्हणे संपत्ती मिरवला मनोबाळक. तेने तो अर्घ बावणी सुख अस्ताचळा मावळतसे. असो ऐसा भाषण स्थिती अचाट विपिनी भरतरी नृपोती. मृगया करिता व्राता वाता कृती काननात हिंदोणिया. परी समयासा आला मास चैत्र. पुत्र चंद्रा पहावया मित्र. स्थिरावे तेने रश्मी उलट यंत्र काननाथ लखलखी. ते रश्मीचे तीव्रपान चमून हळहळे तृष्णे करुण. मग राव भरतरी मृगया सांडोना उदक शोधोनी धावतसे. परी पंचत्रय चतुर्थीत कानन विरहित योजनशत. उदक न दिसे ऐसे भावित कानन वृक्ष मिरवितसे. हार व्यापिले तृषे करुणा कोणी सोडू पाहती प्राण. कोणी हिंडोनी रानोरान लवन जीवन पाहती. कोणी त्रासुनी पाला भक्षिती. कोणी लघु शंका सेविती. कोणी तरुजा सावलिक्षिती धुरोनिया पडियेले. ऐसे पृतन आहाळपणी व्यापिली आहे तृषे करुणी. रावही तैसाच क्लेशे कानोनी पाणी पाणी म्हणितसे. प्राण झाला कासवीस हृदयी न साठवे श्वासोच्छवास. मुखी कोरड पडली विशेष जिव्हा लोटू लागलीशे. ऐसे क्लेशाचे प्रकरणी श्री दत्तात्रेय काननी गुप्तवेशे असोनी. राया मागे हिंडितसे तो विपिनी मध्ये गोंगावत. काय करी अत्रिसूत मायेचे सरोवर रचोनी तेत. छंदे व्यक्त दाखवी निर्मळपणी गंगाजळ. दाटोनी पात्र उचंबळे कुमुदिनी विकाशित घालुनी पाळे. नांदताती संभोवती आणि तया सारसी कांठी. बहुफलित तरुदाटी अनेक पक्षे मराळ कोटी. पंक्ती सरी दाटिल्या शीतळ छाया शीतळ जीवन. सरोवर मिरवले गहिवरपणे तये तटी पूर्ण कुटी करुण. अत्री आत्मज मिरवला तो एरीकडे नृपणात. क्लेशे हिंडता काननात तो सरोवर ठाई देखोनी अकस्मात. एकटाची पातला परम देखोनी गहिवरे जीवन. धाव घेतसे नृपची रत्न सरसी काठी जाऊन. जीवन स्पर्शू टेकला आता स्पर्शावे ओंजाळ्यात. तो तिकडूनी उठला अत्रिसूत प्रत्योदक करे कवळोनी हात. रायावरी धावला अरे अरे वाचे म्हणून. म्हणे न स्वीकारी माझे जीवन. तू कोणाचा आहेस पोन आधी माते सांग की. एरी पाहुणी देहाते भय दाटला नृपणात. काही न बोल क्षितीत चकमका पाहतसे. अवधूत म्हणतसे कारे मौन. धरोणी काही न बोलसी वचन. माता पिता गुरु कोण तो देही मिरविले. माता पिता गुरु सहित सांगोनी करी उदक पानाते. ना तरी सेविता पावसी मृत्यू जीवन येथेची हे राया. ऐसे ऐकोनी भर्तरीनाथ पदावरी लोटला त्वरित. नमोनी जन्म कथे सहित अत्रिसुता सांगतले. भर्तरी माता पात्रा साठवणी. पिता मिरवला मित्रावरुणी. ऐसे प्रकरण दत्ता लागोनी
मुळापासून सांगतले. एरी म्हणे गुरु कोण, भरतरी म्हणे नाही अजून. ऐसे ऐकोणी अत्रिनंदन, बोलता झाला तयासी. म्हणे राया व्यवस्थित, मिरवलासी या देहाते. अद्यापि गुरु नाही तुते, भ्रष्ट बुद्धी मिरविसी. तरी तो पूर्वीचा परम पापिष्ट, म्हणून गुरु न मिळाला वरिष्ठ. तरी आता क्रिया नष्ट, स्पर्श न करी जळाते. तुवा स्पर्श केली या पाणी, सफळ तोय जाईल आटोनी. निगुरु तत्वाचा विटाळ मानुनी, तोय त्रासा पावेल. मग तोय आतल्या निगुती, मम कोपाची पाव कसे की. आसुडोनी तवो देहा प्रती, भस्म करील क्षणार्धे. आयसे बोलता अत्रिनंदन, भरतरी करे तसे नमन. म्हणे महाराजा तुझे प्राण, जाता हे माझा की. तरी आता अनुग्रह देऊन, आपण वाचवा माझा प्राण. दत्त म्हणे तव अनुग्रहास, मम मन द्यावया योग्य दिशेना. अरे मम अनुग्रहासाठी, शिववीरीची गाली ती मिटी. तरी अनुग्रहाते पूर्ण कोटी, तुझे पदरी दिशेना. ऐसे भोगले थोर नायक, तरी नातुडे अनुग्रह धुंदिक. तो तेथे तू नशक, अनुग्रह वाचिसी. भरतरे म्हणे हे तो निश्चित, परितृषेने होतो प्राणरहित. तुम्ही कृपाळू मम परम संत, दया क्षमा पाळिता. जगाचे न साहे कीचकपण, तोरेची हरता दैन्य कारण. तरी माझा वाचोनी प्राण, धर्म साधन मिरवावे. ऐसे ऐकता तपोराशी, म्हणे अनुग्रह देईन तुझसी. परिपूर्ण तप 12 वर्षी, आचरावे या स्थळा. त्या तपहा पुण्याशी करुण, योग्य होशील अनुग्रहा कारण. राव म्हणे सध्याच प्राण, तुझे करुणी जातो की. मग 12 वर्षे वाचल्यावरती, कैशी घडेल कृपामूर्ती. दत्तात्रेय म्हणे तपापुढती, संकल्पाते करावे. काया वाचा चित्त मन, संकल्प झाली या पुण्यवर्धन. वर्धन झाली या पाजेन जीवन. सकळ बाधावो चुकेरी म्हणे महाराजा, संकल्प करीन सांगितल्या चोजा. परे आता माते उदक पाजा, प्राण रक्षा माझी की. नात गुरु संकल्प करीशी, की तपाचरण 12 वर्षी. परी तैसे वैभवासी, पुन्हा लिप्त न व्हावे. वमनास समान, पाळोनी सर्व विरक्तपणाची बरवी ठेव. योगा माझी नित्य बैसावे, आयुष्य मर्यादा पर्यंत. ऐसे ऐकता राव कुंठित, विचार तरी व्यापिले चित्त. म्हणे कैसी करावी हिरीत, प्राण कासावीस होतसे. तरी तो पूर्ण प्रज्ञावंत, म्हणे महाराजांचे नाथ. मी प्रपंच रहित रूप, मुक्त झालो नाही अद्यापि. परी पितृश्राद्ध पितृऋण, मातेशी केली या गया वर्जन. कांते पुत्र झाली या विना, कांता ऋण फिटेना. पुत्र विवाह स्नुषामुळे, ऋणमुक्त होय शुद्ध मौळी. आयशी या ऋणाची स्थावर काजळे, फिटली नाही महाराजा. तरी 12 वर्षपर्यंत, प्रपंचाचे रो द्यावा माते. उपरी योजनी पूर्ण योगाते, केली या संकल्प समान की. ऐसे बोलता तई भूपाळ, अवश्य मने अनुसया बाळ. मग कमंडलू भरून जळ, तयापाशी पयाला. उदक ओटोनी कर योग्य मी, संकल्प करवी मनोधर्मी. की 12 वर्षे संकल्पनामी, पुण्ययोगाचरेन. या परी तन मन धन, काया वाचा जीवित्व. पूर्ण गुरु संकल्पी सोडून, जीवन अनुग्रह देतसे. मवळी ठेवणी वरदहस्त, करणी बीज मंत्र अर्पित. आपुला करुणी शरणागत, नाम आपुले सांगतसे. म्हणे वत्सा ओळख माते, मी दत्तात्रेय अत्रिसुत. परितव दैव भाग्यवंत, मम कर्मवळे विराजला. परी अनुग्रह होताची प्राप्त, नायक सरोवरासहित झाला भुक्त. इतुके केले जयारथी, व्यर्थ होऊ पाहतसे.
ऐसी चिंता मानसी बहुत, करिता झाला भर्तरीनाथ, म्हणे हा राजा गुरुनाथ, प्राण जाऊ बाहे आता। ऐसे ऐकता भर्तरी वचन, भोगावती पाचारी अत्रिनंदना, तरी ती सरिता अपार, जीवन घेऊन या धावली, सुरभीचे करुणी चिंतन, मही दर्शविले दे दीप्यमान, नेमके सहज उपजोनी, अन्न पर्वता समान मिरविले, मग चमू संहित, नृपनाथ भोगावतीचे स्नान करीत, उत्तम अन्न स्वीकारुनी समस्त, दर्शन करुनी चालिले, पृतने सहित तुष्ट चित्ती मृगया, कुरुणी येत नृपती, एरीकडे भोगावती तिचे स्थाना पाठविले, कामधेनु स्वर्गस्थानी पाठवणी, अदृश्य झाला मुनी, एरीकडे मृगया करुणी भर्तरी गेला गावात, तरी आता पुढे श्रोती, कथा स्वीकारे सुधारस, संपत्ती धुंदी सूत, आलो वदेल उक्ती, नरहरी प्रसादे करुणिया, स्वस्ति भक्ति कथा सार, संमत गोरक्ष काव्य किम्यागार, सदा परिशोत भाविकी चतुर, सप्तविंशोऽध्याय गोडहा। श्रीकृष्णार्पणमस्तु, शुभं भवतु, श्रीरस्तु। श्री गुरुदेव दत्त।